कुणाला भेटावं कुणाला नाही हा प्रत्येकाला अधिकार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। विरोधकांच्या निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या भेटीवर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। काही वाटलं तर आयोग कारवाई करेल असंही अजित पवारांनी म्हटलंय। प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात। ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते आणि त्याच्यातनं पारदर्शक निवडणुका होण्याच्या दृष्टिकोनातनं कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर त्यांना जर योग्य वाटलं म्हणजे निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक प्रमुखांना की हे योग्य वाटतं तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे। त्या प्रकारे ते काल भेटलेले आहेत। मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहे। धन्यवाद। तर काल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली निवडणूक आयोगाची भेट आणि त्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे। लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे कोणी कोणाला भेटावं या संदर्भात आणि जर काही शंका कुशंका निवडणूक प्रक्रियेवर असतील तर अर्थातच त्याचं निरसन करून घेणं हे गरजेचं आहे। या संदर्भात काही गरज असेल तर निवडणूक आयोग त्याप्रमाणे कार्यवाही करेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तर यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही विरोधकांवर टीका केलेली आहे। पाहूया। तर केशव उपाध्ये म्हणतात, आपण नेमकं कशासाठी जातोय, त्यासाठी नेमकं कोणाकडे जायला हवं याचं साधं आकलन नाही, विषय समजून घेण्याची कुवत नाही, कोणता विषय कोणाकडे न्यावा याचं भान नाही, कायदेशीर बाबींचं ज्ञान नाही, झगामगा मला बघा या पलीकडे पोहोच नाही। ते पुढे म्हणतात, आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही। बहुसदस्यीय प्रभाग रद्द करा, मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मतदार याद्यांमध्ये बदल करा। अशा राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकारच नसलेल्या मागण्या करून शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला। त्याचं वर्णन नेमकं याच शब्दात करावं लागतं। यापुढे जाऊन केशव उपाध्ये यांनी पोस्ट केलेली आहे। या ट्विटमध्ये ते म्हणतात, राज ठाकरे यांचं ठीक आहे, उद्धव ठाकरेंना तर प्रशासन कशाशी खातात तेही माहिती नाहीये, पण शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे ज्येष्ठ आणि प्रशासनाची माहिती असलेली अनुभवी नेते मंडळी अशा शिष्टमंडळामध्ये फरफटत जातात आणि ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी आघातिकता। अशा प्रकारे केशव उपाध्ये यांनी ट्विट केलेलं आहे आणि ही खोचक टीका कालच्या या भेटीवर केली आहे।